मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जुलै अखेरीस पुणे रिंग रोड या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या 136 किलोमीटर लांबीच्या कामासाठी कंत्राटदार अंतिम करणार आहे. कंत्राटदार अंतिम झाल्यानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे. MSRDCचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पाचे बांधकाम हे पावसाळ्यानंतर सुरू होण्याची अपेक्षा आहे. अर्थातच येत्या काही महिन्यात पुणे रिंग रोडच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकल्पाचे भूमिपूजन कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत होता. या दरम्यान आता या प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू होणार अशी माहिती रस्ते विकास महामंडळाकडून समोर आली असल्याने पुणेकरांच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले जात आहे. खरे तर या प्रकल्पाचे 2 भाग करण्यात आले आहेत. पूर्व आणि पश्चिम अशा 2 भागात या मार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे. म्हणजे या प्रकल्पात ईस्टर्न आणि वेस्टर्न कॉरिडॉरचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी यावर्षी मार्चमध्ये विविध कंपन्यांकडून 19 निविदा सादर झाल्या होत्या. त्या दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आता बोलींचे मूल्यांकन केले जात आहे. हा प्रकल्प एकूण 9 पॅकेजमध्ये पूर्ण केला जाणार असल्याने वेगवेगळ्या भागांसाठी 5 कंपन्यांची निवड केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी 17 जानेवारी रोजी निविदा मागविण्यात आल्या होत्या आणि 1 मार्च ही निविदा सादर करण्याची अंतिम मुदत होती. सादर केलेल्या निविदा 26 मार्च रोजी उघडण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीमुळे मूल्यांकनास विलंब झाला आहे. पश्चिम रिंग रोडचे काम एकूण 5 पॅकेजमध्ये आणि पूर्व रिंग रोडचे काम एकूण 4 पॅकेजमध्ये होणार आहे. या प्रकल्पाचे काम यंदाच्या पावसाळ्यानंतर सुरू होईल आणि डिसेंबर 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असे बोलले जात आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत बोलायचे झाल तर पश्चिम रिंग रोड मधील जवळपास सर्वच गावांमध्ये जमीन संपादनाचे काम पूर्ण झाले आहे. पश्चिम भागातील काही मोजक्याच गावातील जमिनीचे संपादन बाकी आहे. दुसरीकडे पूर्व भागातील रिंग रोड साठी देखील युद्ध पातळीवर जमीन संपादनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता हे काम देखील लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी जवळपास 10,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, ज्यामध्ये 87 गावांमधील 1,900 हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे. एकंदरीत पुणे रिंग रोडचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. याचे बांधकाम सुरू झाल्यानंतर नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फुटणार आहे. तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.